हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला व्हेजमध्ये कारल्याची भाजी दाखवणार आहे. आज संडे आहे. काही जणांचं श्रावण असेल तर वेगळं काही नॉनव्हेज चालू असेल, पण आज आमचं श्रावण आहे चालू गणपती बाप्पा येईपर्यंत. तोपर्यंत मग व्हेज खायचं. संडेच्या दिवशी मेन कारल्याची भाजी. ती कारल्याची भाजी कशी करते ते तुम्हाला मी दाखवते. माझ्या पद्धतीने कशी करते आणि मी करते ते साधी सोपी असते. ते कडूही लागत नाही, सहजही खाऊ शकतो आपण. मी आता एक मिनिट तुम्हाला दिसत असेल तर मला ते बॅक कॅमेरा ठीक आहे. मी अशाच प्रकारे तुम्हाला दाखवते. बघा, मी कारल्याची भाजी चिरून घेतलेली आहे. बघा, दिसत असेल तुम्हाला कारल्याची भाजी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. आणि एक थोडंसं शिमला मिरची घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, त्यासाठी हे आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि लसूण घेतल्या 4-5 पाकळ्या. आता मी कढई टाकलेली आहे. कढई टाकून त्याच्यामध्ये अवघे 2 चम्मच फक्त तेल टाकणार आहे. मी तेल जास्त वापरत नाही आहे. फक्त बघा, माझं तेल असं फक्त कांदा भिजण्यापुरतं असतं. असं कसं कांदा त्यासाठी माझं असतं सगळं स्वाहा करते मी. व्हिडिओ थोडा मोठा होईल, बोर होईल तुम्हाला, पण महिलांसाठी खूप छान आहे. आणि हप्त्यातून एकदा कारल्याची भाजी खाल्ली की उलट मस्त चांगलंच राहतं शरीराला. त्यात कांदा टाकते, कांदा टाकून ते थोडंसं लाल गुलाबी कलर येईपर्यंत मी हे करतो. चला, थोडं पसरून गुलाबी कलर होईपर्यंत आपण टमाटर टाकलं होतं. ते वाटलेलं तिळकूट आहे, म्हणजे तिळकूट बोलतो आपण, प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं. तेही टाकते, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जाईल. आणि पहिलं मी मीठ टाकते. मीठ अंदाजाने आपण टाकायचं आपल्याला चवीपुरतं, कारण हे लवकर भाजलं गेलं जाईल म्हणून त्यात मीठ टाकते. म्हणजे पटापट भाजतो ते मिठामुळे. थोडा टाइमपास आपला, म्हणजे टाईम वेस्ट होत नाही. हळद टाकते, लाल तिखट बघा आपल्या चवीपुरतं, म्हणजे आपल्याला किती तिखट पाहिजे त्या अंदाजाने. बघा, ते मीठ टाकल्यामुळे ते पटकन बारीक होऊन जातं, म्हणजे लवकर शिजतं. झटपट रेसिपी करायची पटापट, आपला टायमिंग वाचतो, खाणारही खुश आणि करणारही खुश.
मी नॉर्मली कारली तर पहिली धुवून घेतलेली आहे आणि नॉर्मल टाकून टाकलेली आहे ती. असं काय होतं, मीठ टाकून आपण पाणी काढतो ना, ते प्रकार केलेला नाही आहे मी. त्यात ते असं मिक्स करून घ्यायची आहे. दिसते ना तुम्हाला? तर मला ते बॅक कॅमेरा करता येत नाही ना, तर ते शिकावं लागेल मला. मिक्स करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकलेलं आहे. बारीक गॅस करायचा आहे आणि तो झाकण लावून त्याला शिजवायला द्यायचं आहे. सॉरी, अवघे 15 मिनटं 10 मिनटं तरी लागतातच ती भाजी व्हायला. 10 मिनटात ती भाजी होऊन जाईल. तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला माझ्या भाकऱ्या करून घेईन. बघा, 10 मिनटातच आपलं जेवण रेडी, फ्री झालं आपलं. सॉरी, जर थोडं तिखट जास्त मला आवडतं म्हणून ते जास्त तिखट घालते मी, त्यामुळे तो ठसका लागतो मला. ठीक आहे, चला बाय. माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सांगा, आणि तुम्हाला कोणती भाजी खायची असेल आणि मी कशी करते त्या पद्धतीने मी ते करून तुम्हाला दाखवेन नक्की. बाय, सी यू. श्री स्वामी समर्थ.